आकोट येथे पिण्याच्या पाण्याचे मटके फोडून एक आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून नगर परिषद मुख्याधिकारी कार्यालय व आकोट जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर पिण्याच्या पाण्याचे मटके फोडून निषेध नोंदविला। तसेच राजेंद्रनगर भागात 10 दिवस नळ येत नाही, त्यासाठी हे मोठे आंदोलन करण्यात आले होते। आकोट नगर परिषद प्रभाग क्रमांक 10 व आकोट शहरातील इतर भागात ज्या भागात अतिक्रमण आहेत, सन 2011च्या अगोदरपासून ज्या लोकांची वास्तव्य त्या अतिक्रमण जागेत, अशा लोकांची जागेची सन 2011च्या अगोदरचे संपूर्ण पुरावे सहित अर्ज सादर केले आहेत। सदर जागा शासनाच्या GR नुसार ती जागा नियमानुसार करून देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी दिलेली प्रतिक्रिया। प्रभाग 10 मध्ये 2011 पूर्वीपासून ज्या जागेवर ज्यांची तिसरी चौथी पिढी जात आहेत असे लोक वास्तव्यासाठी आहेत। आम्ही नगर परिषदला SDM साहेबाला याच्या अगोदर निवेदन दिले की जे लोक 2011 पूर्वी शासनाच्या कुठल्याही जागेवर राहतात अशा लोकांची जागा आपण शासन GR प्रमाणे ती जागा नियमाकुल करून त्या जागेवर त्यांना घरकुल देण्यात यावे, याकरिता आम्ही आमच्या स्वखर्चाने फायली तयार केल्या, त्या जागेचे नकाशे काढले आणि ते नकाशे काढून त्या सर्व फायली शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर आम्ही ते अर्ज भरले। परंतु आज 2 ते 3-4 महिने झाले साध्या त्या अर्जाला सुद्धा कोणी पाहिलं नाही। माझं म्हणणं आहे आवाज तर बंद करायला की बाजूला तेल्हारा आहे, बाळापूर आहे, मूर्तिजापूर आहे, अकोला आहे, इथं ज्या शासनाच्या अतिक्रमणित जागा आहे त्या जागेवर शासनाने ती जागा नियमाकुल करून त्याच्या लोकांना ती जागा लीज पट्ट्यावर दिली आतापर्यंत, आणि त्या लोकांचे घरकुल यादीत सुद्धा नावं आले। परंतु आकोटात असं काय झालं की आम्ही आमचे अर्ज स्वतः भरले, आम्ही आमचे स्वखर्चाने आम्ही नकाशे काढले, इथं नगर परिषदमध्ये आणून दिले, परंतु आतापर्यंत नगरपालिकेने साधा अर्जाला हात सुद्धा लावला नाही आणि एकही नगरपालिकेचा कर्मचारी आजपर्यंत आमच्या घरापर्यंत आला नाही की तुमचे कागद तुम्ही दिलेले आहे, तुमच्या अर्जाची पडताळणी करण्यासाठी कोणी आला नाही। याचा अर्थ असा होते की तुम्हाला आमच्या जागा जो शासनाचा GR आहे त्या GR नुसार तुम्हाला ती जागा नियमाकुल करायची नाही आहे, हे आम्हाला दिसून आलं। म्हणून आज आम्ही तसेच आमच्या भागात जे राजेंद्रनगर आहे, राजेंद्रनगरमध्ये ही पावसाळ्याची वेळ आहे, उन्हाळ्याची वेळ नाही आहे। पावसाळ्यात जर पाणी मिळत नाही पिण्यासाठी तर यासाठी याच्या अगोदर आम्ही आकोट नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना सांगितलं की साहेब, या भागातल्या लोकांना शेवटचा भाग आहे, इथं पाणी पुरवठा होत नाही, पिण्याचा पाणी पुरवठा होत नसल्यामुळे आपण किमान यांना एक पाईपलाईन टाकून पिण्याची पाण्याची व्यवस्था करा, जेणेकरून या लोकांना पिण्याचं पाणी मिळेल। परंतु आतापर्यंत आम्ही जितके वेळा अर्ज दिले, निवेदन दिले, त्यांनी काही आमच्या याची कोणती दखल घेतली नाही। म्हणून आमची विनंती आहे, आज आम्ही इथं फक्त मटका फोड हंडी फोड आंदोलन केलं। जर आमच्या या 8 दिवसात जर आमची जर पाण्याची व्यवस्था झाली नाही आणि जर आमचे घरकुलचे जे अर्ज आहेत जे जर नियमाकुल झाले नाही तर याच्यानंतर आज इथं आम्ही शेकडो लोक इथं आलो, याच्यानंतर हजारो मोर्चा आमचा तुमच्या तहसीलवर राहील आणि अकोला कलेक्टरकडे राहील। व्यवस्था इतकी फराक आहे, लहान मुलं हे तुम्हाला दिसतात, सर्व गरीब लोक की इथं उन्हाळ्यात सुद्धा पावसाळ्यात सुद्धा उन्हाळ्याचं पाणी भेटलंच नाही कोणाला, परंतु पावसाळ्यात सुद्धा लोकांना पाणी पिण्यासाठी पाणी भेटत नाही। म्हणून आमची तुम्हाला आज आव्हान म्हणा
किंवा चेतावणी म्हणा, जर 8 दिवसात आमच्या राजेंद्रनगरचं पाण्याची नवीन पाईपलाईन टाकून जर तुम्ही आमचं पाणी सुरू नाही केलं आणि आम्ही जे अर्ज दिले, आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आमचे अर्ज वापस द्या. आम्हाला तुमची काही गरज नाही. आम्ही जे अर्ज तुमच्या नगर परिषदेमध्ये दिले ते अर्ज आम्ही कलेक्टर साहेबाकडे देतो आणि तिथं यंदा पाहतो काय विषय आहे तर. म्हणून आज आम्ही एक तिथं मट्टी फोड आंदोलन केलं आणि आता तुम्हाला 8 दिवस आम्ही देतो. 8 दिवसात तुम्ही काय करता? जर तुम्ही ती अजून मानसिकता नसेल की आम्हाला काहीतरी तुम्हाला मुलगाच काढायचा असेल तर आम्ही याच्यानंतर तीव्र आंदोलन तुमच्या विरोधात छेडू. जय हिंद, जय महाराष्ट्र.